आम्ही आमच्या डिसॅबिलिटी राईटसाठी नेहमी भांडत असतो आणि आम्हाला माहिती आहे जेव्हा आमची गोष्ट ऐकली जात नाही तेव्हा किती त्रास होतो आणि तो त्रास आज स्टुडंट्सला होता. जर एखादा माणसाच्या डिपार्टमेंटमध्ये चूक झाली आहे तर त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. तर तुम्ही दुसरा मिनिस्टर निवडा, सिस्टम सुधारा. सो हे आंदोलन मुळात आहे की सिस्टम सुधारलं पाहिजे. ज्या ज्या चुका वारंवार सिस्टमकडून होत आहेत आणि त्याचा त्रास सामान्य विद्यार्थ्यांना, सामान्य लोकांना होतोय. भारतीय गव्हर्नमेंटनी ॲक्सेसेबल इंडिया आणि बॅरियर फ्री इंडिया असं केलेलं आहे, पण कुठे ॲक्सेसेबल फ्री इंडिया, बॅरियर फ्री इंडिया? दिल्ली जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवतीर्थावरती सुद्धा जे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि त्याला पाठिंबा हा इकडच्या विद्यार्थ्यांकडनं मिळतो आहे. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ती जोर धरते. मात्र त्यांच्या राजीनाम्याने हा सगळा प्रश्न सुटणार का, यावरच नेमकं तरुणांना काय वाटतंय, विद्यार्थ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इथे काही स्टुडंट्स आलेले आहेत, काही सपोर्ट करणारे, पाठिंबा देणारे आलेले आहेत. काय वाटतंय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याने सगळा प्रश्न सुटणार का? अख्खा प्रश्न नाही सुटणार, पण कुठेतरी सुरुवात होईल की जो माणूस जिम्मेदार आहे एज्युकेशन मिनिस्टर त्याची सुरुवात होईल. मग लोकांना एक अकाउंटेबिलिटी येईल की बाबा काही चुकी केली आम्ही तर आमचा राजीनामा घेण्यात येईल. सो हे आंदोलन मुळात आहे की सिस्टम सुधारलं पाहिजे. ज्या ज्या चुका वारंवार सिस्टमकडून होत आहेत आणि त्याचा त्रास सामान्य विद्यार्थ्यांना, सामान्य लोकांना होतोय, तीच मागणी आहे आणि ती गव्हर्नमेंट ऐकत नाही, याचं खूप वाईट वाटतं. तुम्ही आज कुठून आलेला आहात? कारण या एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा तुम्ही इकडे पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला आलेला आहात. कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आलो आहे. मी मुंबईचा व्हीलचेअर क्रिकेटचा कॅप्टन आहे. आम्ही आमच्या डिसॅबिलिटी राईटसाठी नेहमी भांडत असतो आणि आम्हाला माहिती आहे जेव्हा आमची गोष्ट ऐकली जात नाही तेव्हा किती त्रास होतो आणि तो त्रास आज स्टुडंट्सला होता. कारण की त्यांचं पण म्हणणं ते मांडतायत पण गव्हर्नमेंट ऐकायला तयार नाही, उलट त्यांच्या लाठीचार्ज केला जातोय. सो हे खूप चुकीचं वाटलं, त्यामुळे आज आम्ही घराबाहेर पडून या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आलो. एकीकडे सोनम वांगचुक आहे, त्यांनी उपोषण मागे घेतलेले आहे. 2 ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे, मात्र राजीनाम्याच्या बाबतीत काही अद्याप सरकारकडनं बोलणं जे आहे ते क्लिअर झालेलं नाहीये. मग का नाही घ्यावा? जर एखादा माणसाच्या डिपार्टमेंटमध्ये चूक झाली आहे तर त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. तर तुम्ही दुसरा मिनिस्टर निवडा, सिस्टम सुधारा आणि त्या मिनिस्टरला पण कळेल ना की बाबा लास्ट ज्यांनी चुकी केली त्याचा राजीनामा घेतला गेला, हे एक्झाम्पल सेट होईल. सो त्यासाठी राजीनामा घेतलाच पाहिजे आणि सिस्टम सुधारलं पाहिजे. दादा, तुम्ही कुठून आलेला आहात? कारण एवढी गर्दी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही इथे आता ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलात. कुठून आलात? मी डॉकॅट रोड येथून आलेलो आहे. स्पेशली मी आज स्पेशल ऑफिसमधून हाफ डे घेतला आहे आणि इथे सपोर्टला आलेलो आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, त्यांचा राजीनामा घेतला तर ही सगळे प्रश्न जे आहेत, सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटतील का? मॅडम बघा, एक एक्झाम्पल देतो. आपले तुकाराम मुंडे साहेब आहेत, ते खूप चांगलं काम करतात तरी पण त्यांच्या बदल्या होतात. आणि इथे जग जाय जर कोणीतरी वाईट काम केलेलं आहे आणि त्यांच्या बदलीसाठी किंवा त्यांच्या रेजिग्नेशनसाठी आपल्या भारतीयांना 25 दिवस थांबावं लागतं. मग आता ज्यांनी समजायचं त्यांनी समजून जावं मला काय म्हणायचं आहे ते. जर एखादा इमानदार माणूस इमानदारीने काम करतोय आणि त्या माणसाच्या जर बदल्या होत आहेत तर मग अशा वेळेला तर नाहीच व्हायला पाहिजे ना. हां, आणि दुसरी गोष्ट हे आहे की आपले जे युवा आहेत ते भारताचे पुढचं येणारं फ्युचर आहे. तर जर फ्युचरच जर असं असेल तर मग त्याला नाही करायला पाहिजे ना. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे तीच आता प्रामुख्याने जोर धरते आहे. जे काही विद्यार्थी आहेत जे इकडे सपोर्ट करायला आले आहेत त्यांच्याशी आपण बोललो. त्यांचे जे विचार आहेत कुठून तरी सुरुवात व्हायला हवी, कारण एका मंत्र्याचा जर राजीनामा घेतला तर जे पुढे येणारे मंत्री आहेत त्यांच्या मनात ही भीती असेल की आपण जर काही चुकीचं केलं तर राजीनामा मागितला जातो. त्यामुळेच हा जो बदल आहे तो बदल होणं आता सध्या अपेक्षित आहे. दादरच्या ह्या शिवतीर्थावरती आता ही सगळी जी तरुणाई आहे ती जमलेली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर सर.